तुझे नाही केले माझे तुझे नाही केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वागणीला अभंगाचं पहिले चरण पुष्पनगर बेलेकर महाराज आणि ध्रुवपद जोडले महाराज बोर्डे.
नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे. माझ्या उपकारासाठी वागविला मुन कंठी, वागविला मुन कंठी, वागविला मुन कंठी. घरी दिला ठाव घरी दिला ठाव, अवघा सकळ ही वाव, अवघा सकळ ही वाव, अवघा सकळ ही वाव. माझ्या उपकारासाठी वागविला मुन कंठी, वागविला मुन कंठी, वागविला मुन कंठी. तुका म्हणे एके ठाई, केले माझे तुझे नाही, केले माझे तुझे नाही, केले माझे तुझे नाही. माझ्या उपकारासाठी वागविला मुन कंठी. असो, आजची ही सेवा सप्तप्पा वारके महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही सेवा आहे. सर्वांना श्रुत आहे. दरवर्षी होणारा हा उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने ही सेवा आहे. काहीसं चिंतन आपल्याकडून तुमच्यामार्फत व्हावं ही एक मनीमानसी धरून हा महाराजांचा स्वात्म अनुभव, देवाशी तादात्म्य भाव पावल्यानंतर काय स्थिती असते जीवाची. जीव या स्वरूपात राहत नाही, तर शिव ह्या स्वरूपामध्ये, एक या स्वरूपामध्ये राहतो, असा अनुभव सांगणारा एक कोणीही सामान्य वारकऱ्यानं सुद्धा तिथंपर्यंत पोचता येतं. हे साधनेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करता येतं. ही साधना कोणत्या प्रकारची आहे? ही नामसाधना आहे. त्या नामसाधनेच्या माध्यमातून आपल्याला तिथंपर्यंत पोचता येतं. नाही, देवाचं नाही, आपलं जे ऐक्यत्व आहे, जीव ब्रह्माची जी एकता आहे, त्या या माध्यमातून करता येते. असा हा साधा अभंग आहे. आपण अभंग अगोदर पाहू आणि मग विस्तार पाहू. नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. मरणार नाही असा ठिकाण मला देवाने दिलेला आहे. प्रत्येकाला मरावं असं वाटतंय नाही काय? प्रत्येक कुणालाच मरावं असं वाटत नाही. परंतु म्हणजेच या ठिकाणी वर्णन करत आहेत. नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. आपल्याला जर देव असं मरणारच नाही असं जर ठिकाण देत असेल तर देवाची भक्ती करायला काय अडचण आहे? माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. मी कंठात वागविला म्हणून काय झालं? तो माझा उपकार देवानं त्या प्रित्यर्थ मला काय दिलं? तर नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. म्हणजे आपण साधना करणं गरजेचं आहे. कोणती साधना? आता ज्याच्या त्याच्यानुसार. देवाकडे जाण्याकरता एकच उपाय नाही, बऱ्याच उपायांचा विचार शास्त्रामध्ये केलेला आहे. त्यातल्या त्यात
आपल्याला संप्रदायामध्ये नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. वारकरी बघितलं तर सतत नामस्मरणामध्ये असतो आणि त्यानं सतत नामस्मरणामध्ये राहावे, ज्याच्या अनुषंगानं त्याचं अनुसंधान सतत त्या भगवंताशी राहील, असं हे वर्णन आहे. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. भगवंताला ठिकाण किती दिले हो. घरी दिला ठाव, घरी नाम अंतःकरणामध्ये असा ठाव दिला. अवघा, हां थोडा नाही, हा अवघा तिकडला इकडं. त्याच्या अनुषंगानं काय झालं, दिसणारं जगत हे सगळं मिथ्या दिसायला लागलं बरं का. अवघा सकळ ही वाव. पुढं म्हणतायत, तुका म्हणे एके ठाई केले. काय केले एके ठाई, माझे तुझे नाही. आता काय झालं, एके ठाई केल्याच्या अनुषंगानं माझं तुझं जे होतं ते पूर्ण संपलेलं आहे आणि तो आणि मी हे दोन भिन्न भाव जे आहेत ते भिन्न भाव संपलेले आहेत. हां म्हणजेच एकता जीव ब्रह्माची ऐकता या ठिकाणी केलेली आहे. नाम भक्त आणि भगवंताचं ऐक्य आहे, ज्यामध्ये ज्या वाक्यामध्ये स्वरूपाचा विचार सांगितला जातो त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात आणि ज्याला जीव ब्रह्माची ऐकता असं ज्या ठिकाणी सांगितले जाते त्याला महावाक्य असं म्हणतात. ह्या महावाक्याची अशी कल्पना आहे आणि हे अवांतर वाक्य त्याच्या स्वरूपाचं वर्णन जीव ब्रह्माची ऐकता. हां काय चुकलं असं लगेच सांगायचं. हां नंतर नको, नंतर सांगून ते लक्षात राहील नाही. स्वरूपाचं जे वर्णन आहे त्याला काय म्हटलं, मी काय म्हटलं बरोबर ऐका. म्हणजे जीव ब्रह्माचं जे स्वरूप सांगितलं जातं त्याला अवांतर वाक्य म्हणतात आणि जीव ब्रह्माची एकता ज्या ठिकाणी सांगितले जातात त्याला महावाक्य असं म्हणतात. असे दोन पद्धती सांगितले. बरं झालं, म्हणजे सांगितलं ते कसं होतं आहे, तुमचाही आमचं आहे. त्यामध्ये मी जे सांगितलं ते बरोबर होतं का नाही हेही ज्ञानी माणसं आहेत म्हणून सांगतील. इथं सगळीच तसली असली तर मग काय, हेही बरोबर तेही बरोबर असं होईल नाही काय. मी विनोदानं सांगत असतो, पहिल्या ते शाळा निघाल्या, रात्रीच्या शाळा, प्रौढ शाळा. मग शिकवणारा बी तसलाच, त्यानं अला डस सांगितलं. काय तो म्हटला हे ड आहे, ड आहे. मग शिकणारी बी म्हटलं हे डच आहे. शिकलेला आला आणि तो म्हटला अरे ह्याला काय म्हणायचं, तो म्हटला ड. अरे ड कसं असेल, हे अ आहे. तुला कोणी सांगितलं, हे म्हटलं आमच्या शिक्षकांनी सांगितलं. हां तशातला प्रकार व्हायला लागतो. म्हणजे शिकणाऱ्यांच्या समोर सांगणं हे तर बरं आहे. हां तुम्ही शिकलेलं नाही असा त्याचा अर्थच नाही मुळे. हां तुम्ही भिडा धरताय म्हणून बोलायला मागं पुढं करताय, हे माझं बरोबरच असेल कशावरनं अशी शंका मनात असो असं धीरानं सांगितलं पाहिजे. भीड कोणतीही ठेवली नसली पाहिजे की ज्याच्या अनुषंगानं वक्ता जाग्यावर आला पाहिजे. हां वक्त्यानं काहीही बाहेरचं सांगितलं नसलं पाहिजे. याच्याकरता श्रोत्यांची वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते मी, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. मी दुबळा अर्चित असेल तर मी काय सांगणार आहे, मी सांगणार आहे ते तुम्हीच सांगितलेलंच सांगणार आहे. बरं असो, म्हणजे असा जीव ब्रह्माची ऐकता सांगणारा हा अभंग आहे. वारकऱ्यांच्या नामसाधनेच्या माध्यमातून आपल्याला कसं तिथंपर्यंत जाता येतं हे या माध्यमातून आपल्याला बघायचं. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमो, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दासतुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कार जोडितो कथे काळी, 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 कार जोडितो कथे काळी.
आपण असावे जवळे, आपण असावे जवळे, कारा तोडी कथे काय, कारा तोडी कथे काय. आपण असावे जवळे, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. असो नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी, घरी दिला ठाव घा सकळ ही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. साधना ही प्रत्येकाची आहे. साधनेच्या अनुषंगाने जीव साध्यापर्यंत पोचतो. साधन तिथंपर्यंत जाण्यास योग्य असलं म्हणजेच ज्याला आपण वेदबोधित साधन असं म्हणतो, ते वेदबोधित जर साधन असेल तर आपल्या साध्यापर्यंत जीव सहज पोचतो. कारण काय, तेच एक साधन साध्यापर्यंत नेऊन पोचवणार आहे. ही परंपरागत चालत आलेली साधना आहे, नामसाधना आहे. त्या नामसाधनेच्या माध्यमातून जीव परब्रह्मस्वरूप होऊ शकतो, हे या माध्यमातून सांगायचं आहे. महाराज या ठिकाणी वर्णन करतात, नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. प्रत्येक जीव जर बघितलं तर 84 लाख योनीमध्ये जीव फिरतो आहे. त्याचं कर्म त्याला फिरवतं आहे, त्या कर्माच्या अनुषंगानं तो फिरतो आहे. किती फिरतो आहे, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडलो आवर्ती भोवरा, बहुथोरा ओळसिया. किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला, किती सांगता येणं शक्य नाही भाऊ. म्हणजे सतत सतत फिरत राहणं हे जीवाचं कार्य आहे. परंतु कोण एखादा मोक्ष असेल, नाही कुणाला एखादी पुण्याच्या अनुषंगानं त्याची पाठ झालेली असेल, तर तो जीव ह्या संसारातून विरक्त होण्याकरता ना त्या देवाची साधना करण्याकरता मी कोण आहे, मी कशाकरता इथं आलो आहे, काय माझं प्राप्तव्य आहे, याचा जर विचार करेल तर मी कोण आहे हा विचार केला पाहिजे. सगळे जीव जन्मालाच आले बाबा, परंतु मी कोण आहे असा विचार करण्याकरता जी बुद्धी आवश्यक आहे, ती बुद्धी या ठिकाणी मनुष्याशिवाय कुणालाही नाही. वेदत्रेची आपणा ने लागो अन्यत्र अर्जुना, जे मनुष्य वाचून विधान आननो हे. वेदानं काय सांगितलं की बाबा हा उपदेश फक्त ग्रहित करण्याकरता एक मनुष्य जीवच काय हो म्हणजे योग्य आहे. इतर योग जीव नाहीत असे नाही. ते भोग प्रधान आहे, त्यांना भोगास्फूर्ती बुद्धी दिलेली आहे. जनावराला हिरवी चारा टाकला आणि वाळा चारा टाकला तर हिरव्या चाराकडे ते म्हणजे त्याला भोगापुरतं का असणं ज्ञान आहे. प्रत्येक जीव मनुष्य जीव सुद्धा भोगा करतात जर चालला तर तो पशुपेक्षा काही वेगळा नाही. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान, पोसावे हे अधमाचे ज्ञान, विलास मुष्टान करो पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान,
पिंड पोसावे अधमाचे ज्ञान. म्हणजे चांगलं चांगलं खावं, चांगलं चांगलं प्यावं, ऋण काढून सण करावा, हे कुणा करता? हे भोगप्रधान जीवा करताय बाबा. त्याला दुसऱ्या कशाचाही विचार नाही. आपण मरणार आहोत ह्याची दास्ती नाही बरं. कधीतरी मरायचंच आहे. काय म्हणतो? खायचं आणि प्यायचं नाही, मरायचं. म्हणजे आपण ह्या जन्ममरणाच्या बंधातून मुक्त होतो का नाही ह्याचा विचारही करत नाही. देहाभिमान भुली जयाची बुद्धी देहीचा तिली तया आत्म्याविषयी राजली मत्रयात्रिका. जो देहांकारामध्येच रूढ झालेला आहे त्याला आत्मा, ईश्वर, ब्रह्म काहीच माहीत नाही. तो त्याचा विचारही करत नाही. काय कमी आहे आज? कशाची देवाला गरज आहे? देवाची कशाकरता गरज आहे आपल्याला? असं ज्याला वाटतं, काय नाही, खायला प्यायला भरपूर आहे, धन दौलत भरपूर आहे, आता देवाची गरज काय? परंतु क्षणाक्षणाला शरीर आपलं कमी होत आहे. क्षणाक्षणाला शरीर कमी होत आहे. नित्य नित्य काळ आपल्याला खातो आहे. नित्य नाही वय कमी होत आहे. आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यान राहा श्रीहरीच्या. म्हणजेच क्षणाक्षणाला देह कमी होतो आहे आणि ह्याच देहात एक त्याचं ज्ञान करून घेता येणं शक्य आहे. याच्याकरता मनुष्यानं सतत प्रयत्न केला पाहिजे. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणजेच सतत सतत आयशी उल्लंघोनी आलो स्थळे, बहुया भुवंडिलो काळे. आता हे उगवावे जाळे, उजडावे बळे दिवसाच्या नाम. जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये उजडावे बळे दिवसाच्या नाम. दिवस नाम हा जो सूर्य नरदेहरूपी दिवस आलेला आहे, त्या नरदेहरूपी दिवसामध्ये काय झालं पाहिजे? मी कोण आहे याचा विचार झाला पाहिजे. मी कोण आहे? मी कुठं जाणार आहे? मला कुठं जायचं आहे? नाही, हा देह प्राप्त कसा झालेला आहे याचा विचार मनुष्य देहामध्ये होणं शक्य आहे. आणि त्याचा जर विचार करेल तर तो जन्ममरणाच्या दुःखातून पार पावेल. नाम हे दुःख कशामुळं आलेलं आहे? सगळ्यांना मरणाचं दुःख आहे का नाही हो? प्रत्येकाला सगळ्यात काय नको असेल तर मरण नको आहे. देहातला कोणताही अवयव गेला तरी, कोणताही, नवे नवे डोळे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. परंतु आज आमच्या शेजारी एक स्त्री आहे, तिला डोळे दोन्ही नाहीत, परंतु मी अजूनही जगावं, दिसत नाही काय संडासला वगैरे सगळे हाताला धरून न्यायचं, पण जगावं ही प्राबल्य जे आहे. का असं आहे हो? तर आपलं स्वरूप जे आहे ते अविनाशी स्वरूप आहे. आणि अविनाश स्वरूपाकडं आपली वाटचालच आहे. आपल्याला सुख व्हावं हे सुख स्वरूप आपण आहोत आणि आपलं स्वरूपसुद्धा अविनाश आहे. का? तर तिन्ही कालामध्ये आपण आहोत. म्हणजे जागृतीत आपल्याला आपण आहेत असं वाटतं, स्वप्नात आणि सुषुप्तीत, तिन्ही कालामध्ये, तिन्ही अवस्थेमध्ये, बाल्य, तारुण्य आणि जरा, तिन्ही अवस्थेमध्ये आपण आहोत. हे काय सांगायची गरज नाही, हे सहज स्वरूपानं आहे बरं का. हे सहज स्वरूपानं म्हणजेच आपण सतत असावं असणं वाटणंच हेच अविनाश स्वरूपाचं लक्षण आहे. आपण सतत असावं वाटणं का? आपलं तसं स्वरूपच आहे. म्हणजे आपण सतत असायला पाहिजे असं का वाटतं? तर तिन्ही अवस्थेत नाम, मी मगाशीच सांगितलं,
स्वप्नात, जागृतीत आणि सुषुप्तीत ह्या तिन्ही अवस्थेत आपण आहे हे आपल्याला सांगावं लागतं का हो? हां, त्यात जागृतीमध्ये आपण आहोत हा स्पष्ट भाव दिसत असला तरी स्वप्नातून बाहेर पडल्यानंतर हे मिथ्या आहे समजून सांगणारं जो ज्ञाला ज्ञानसत्ता असं ज्ञातसत्ता असं म्हणतात. महाराजांनी सांगितलं की बाबा ही ज्ञातसत्ता आहे आणि ती ज्ञातसत्तेच्या अनुषंगानंच आपल्याला ते कळतं. हां, आणि जागृत सुषुप्तीमध्ये सुद्धा अगदी सूक्ष्म अंतःकरणाची वृत्ती असल्याशिवाय मी झोपलो होतो, हां, निवांत झोप लागली होती हे कळलं तरी कुणाला, हां, तर ते पंचदशीत तो विचार सांगितला आहे काय की बाबा हे सूक्ष्म अंतःकरण वृत्ती तिथंसुद्धा असली पाहिजे, त्याच्याशिवाय हे कळणं शक्य नाही. हां, ते अज्ञान वृत्ती तिथं आहे म्हणून मला काही कळत नव्हतं असा विचार त्यामध्ये मांडलेला आहे. असो, म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये सुद्धा मी हे स्वरूप सतत आहे. हां, तसंच बाल्यामध्ये तारुण्यामध्ये मी आजाच्या मांडीवर खेळत होतो त्याच आज नातवांना खेळवत आहे. म्हणजे मीत बदल काय झालेला आहे का? मीत काहीही बदल झालेला आहे. मग झालेला बदल कशात आहे? झालेला बदल फक्त शरीरामध्ये. हे बदलणार आहे, सतत बदलतं ते शरीर आहे. बदलणार जसं आपण शर्ट बदलत राहतो, हां, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाते. हां, हे चैतन्य जे का स्वीकारतंय तर जीर्ण वस्त्राचा आपल्याला काय नाही वीट येत नाही बरं काय. हां, म्हणजे शरीर आपलं जावं असं वाटत नाही. मरणं चांगलं आहे का वाईट आहे? आजपर्यंत माणसं मेलीच नसती तर कुठं ठेवायची होती नाही काय. म्हणजे मरणसुद्धा चांगलं आहे, परंतु आपल्याला तिची भीती आहे म्हणून ते नको आहे. गारुड्याला साप पाहिजे आहे का नको आहे? गारुड्याला साप पाहिजेच आहे. पण जायची कधी? हां, जायची कधी हेच सांगायचं आपल्याला. हो, महाराज म्हणतात की भीती आहे परंतु जायची कधी तीच आता सांगायचं बरं का. हां, म्हणजे गारुड्याजवळ जो साप आहे तो साप गारुड्याला भीती आहे काय? बाहेर उभारणारा भीती आहे? गारुड्याला भीती नाही बरं काय. तो डोक्यावरनं घेऊन फिरतोय. आपल्याला काय वाटतंय? अरे गारुडी डोक्यावरनं एवढा मोठा साप, हां, असला फडा, हां, आपल्याला नुसता दिसला तरी हां आपण उडी मारतो आणि तो वागवतोय. हे ज्यांना कळालं तो म्हणेल की बाबा ह्या गारुड्याजवळ काय विशेष आहे की ह्या गारुड्याने एवढा मोठासा पाळला तरी कसा. तसं ह्या संतांनी आपल्याला मरणावर विजय कसा का मिळवला? हां, नाही देह असतानाच सुद्धा हां ते म्हणतात की बाबा मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी गेले, मजला केले अमर, मजला केले अमर, मजला केले अमर, मरण माझे मरून गेले, मज केले अमोर. हे जाणार आहे हे जोपर्यंत आपल्याला ठाम रूपानं कळणार नाही आणि न जाणारे यामध्ये कोण आहे याची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्याला हा नाम विवेक केल्याशिवाय त्याला विवेक ह्या शब्दात विच हा धातू आहे म्हणजे पृथक्करण करणे असं त्यामध्ये सांगितलं आहे. त्याचं पृथक्करण झाल्याशिवाय आपल्याला त्या जे मरणार आहे जे जाणार आहे त्याची भीती का आहे तर त्याचं यथार्थ स्वरूप कळालेलं नाही. त्याचं जर यथार्थ स्वरूप कळेल हां तर काय होईल हो तो त्याला सोडून जाईल. हां ती म्हातारीची गोष्ट सांगितली जाते बघा. काय
म्हातारी नातवाला घेऊन बाजारात गेली होती आणि तिनं त्याच्यापाशी नोट दिलेली होती काहीतरी घेऊन. मग ते पोरगं काय करायलं, पोरगं हे ते बघत निघालं. त्याला जे घ्यायच्या टायमाला बरोबर त्या एका चोरानं नोट पळवली. पळवल्याबरोबर ती मोठ्यानं म्हणाली, काय अरे नेली तर नेली, नेऊ द्या, खोटीच ती आहे. आता ते सांभाळील काय हो. आता कळालं त्याला की बाबा ही नोट खोटी होती, तर तो टाकून देईल. तसं हे जे शरीर आहे, हे शरीर जर सतत बदलणार आहे, परिवर्तनशील आहे, जाणार आहे, परत परत मिळणार आहे. याच्याशिवाय आपण कितीही वेळा जरी ऐकलं तरी त्यातला भाव आहे तो काय होत नाही, उदित होत नाही. एखादा विषय आपल्याकडून सुटत नाही, याच्याकरता प्रयत्न आपण करत नाही. ही आपली शोकांतिका आहे. असो, त्यामध्ये आपण पुढे जाणारच आहे. म्हणजेच मरण हे जे आहे ते कुणाला आहे आणि मरणातीत अवस्था नाम अविषानाश स्वरूप जे आहे ते कोण आहे, याचा विचार केल्याशिवाय आपल्याला त्याच्या गोष्टीचा काय होत नाही, उलगडा होत नाही. तो आपल्याला उलगडा होण्याकरताच शास्त्र प्रवृत्त झालेलं आहे. नाम संतांनी अनुभव घेऊन ते आपल्या समोर मांडलेलं आहे आणि त्या संतांच्या अनुभवावरून आपल्याला चालायचं आहे. जोपर्यंत संतांच्या आपण अनुभवावर चालत नाही, मार्गदावनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पण ते चालू जाता न पडी गुंता कुठे काय. त्या संतांच्या मार्गावरूनच आपण ज्यावेळी चालू, संतांनी घालेला मार्ग आहे, नामस्मरणाचा मार्ग आहे. त्या नामस्मरणाच्या मार्गावरून आपण जोपर्यंत चालत राहू, देव आपल्याला सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. कारण काय, तो भक्ताचं ऋण बघतो बरं काय. भक्त ऋणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच करी. पुराणे बोलतात काय की भक्तचं ऋण हा देव वागवतोय. हे तू वचन जे केलेलं आहेस ना, तो साच कर बरं निर्धारानं, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच भक्त हा सतत देवाच्या चिंतनात असावं लागतो. मात्र देवाचं नामस्मरण त्यानं करावं लागतं. नित्य नित्य नामस्मरण करावं असं. असो, मी आता पंढरपूरला गेलो होतो. ह्या वारीत एक विशेषत्वानं काय मला भेटलं तर, एक पैठणजवळ शेवगाव म्हणून आहे, तिथून एक वारकरी, दोघे पहिले होते ते पायीवारी करत होता. दर महिन्याला बरं का, दर महिन्याला पायीवारी करतात. ते आमचा मित्र आहे, त्यांच्या घरी 20 वर्ष होऊन गेली. दोघंजण येत होते. आता एकाची प्रकृती खालवली आहे, ते थांबले आहेत. दुसरे एक येतात वारकरी. दर महिन्याला बरोबर ते त्या ठिकाणी येतात, वस्ती राहतात, जेवतात, कशाची अपेक्षा करत नाहीत. काही दिलं नाही. ते एक असा रस्ता आहे, रोड आहे, त्यांच्या रोडपासून आत वस्ती आहे. ती प्रारब्ध कसं असतं माणसाचं. याच्या अगोदर त्या आमच्या मित्राच्या घराच्याही इकडे 2-4 वस्त्या आहेत, पण त्या 2-4 वस्तीत ती माणसं गेली नाहीत बरं का. पहिल्यांदा जेव्हा वाढणार काय विचारण्याकरता ती त्या घरात गेलीत आणि तिने विचारलं, आम्हाला जेव्हा देणार काय, आम्ही महिन्याला येतोय आणि आम्हाला फक्त जेवण पाहिजे, दुसरं काही नको. जेवण करतात, थांबतात, त्यांची वेळ झाली की निघून जातात. रात्री झोपली तर सकाळी बरोबर जे अशा ठिकाणी झोपतात की त्यांना दुसऱ्यांना कोणाचाही त्रास होता कामा नाही, उठायचं नाही आपल्याला लागायचं. असं तो मित्र म्हणतो की बाबा तुम्ही असं करू नका की आमच्या घरी आंघोळ करा, चहा वगैरे घ्या आणि जा, परंतु त्यावेळी तुमची माणसं उठायला पाहिजे, त्यांना त्रास नको, म्हणून तो निघून जातो. यावरीत ते मला गाठ पडली. ते सकाळी कदाचित आलेत, सकाळी आलेत नाही, जे फराळ केला म्हणजे जेवलेत आणि चालले होते, तेवढ्यात मी गेलो. बापू म्हणजे आळंदी वारीत चालणं सोपं आहे बरं काय. माणसांचा समुदाय असतो आणि समुदायामध्ये भजन असतं, भजनात चालणं फार सोपं आहे. एकट्यानं चालणं अतिशय अवघड गोष्ट आहे. ते काय म्हटले, त्यांचं जे बोलणं आहे तेवढंच सांगतो. ते म्हटले जोपर्यंत आपल्या जगदाकडे लक्ष आहे तोपर्यंत आपली आत्मवृत्ती राहिली नाही, आणि तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत जगाकडे बघून चालताय तोपर्यंत तुम्हाला चालणंच होणार नाही. ते रस्त्यापासून आत थोडं अंतर आहे, थोडं म्हणजे तसं ह्या तुमच्या वाटेवरून येताना
हनुमदांच्या घराच्याही कोपऱ्यापर्यंतच्याही पेक्षा जरा जास्तच म्हणा. तिकडून जर गाडीवरनं ही पोरं कोण आलीत तर ती गाडीवर बसा म्हटली तर बसत नाहीत बरं का ते. म्हणजे त्यांनी नियम केला. असं आहे की आपल्याला नियमाला टाळायचं नाही. आज वर्ष त्यांचं मला वाटतं 80-79 असेल. एवढ्या वयातसुद्धा ते चालतात बरं का, नामस्मरण करत रामकृष्ण हरी सतत. देव उपकार ठेवील काय हो. म्हणजेच हे कशा करता येत साधना ही. ते फक्त पैठणला 2 दिवस जातात. पैठणवरून म्हणजे इकडून गेले, आता चालणं होत नाही म्हणून तिने जाताना कशाने जातात, एसटीने जातात आणि येताना फक्त चालत येतात. पूर्वी ते जाता येता चालत करत होते. म्हणजे अशीही माणसं साधना करणारी आहेत बरं. कीर्तन सांगणं फार सोपी गोष्ट आहे. कीर्तन सांगणं फार सोपी गोष्ट आहे, साधना करणं फार कठीण गोष्ट आहे बरं. म्हणजे ते म्हणाले बाबा काय कीर्तन करता येतात नाही असं नाही, परंतु जगण्याकरता जी आवश्यकता आहे साधना ती आपण करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याशिवाय आपल्याला फल मिळणं शक्य नाही. आणि त्या फलाची अपेक्षा ज्यानं ठेवलेली आहे त्यानं महाराजांनी लिहिले बरं काय, स्वरूपाची या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे तीव्रा तेची तप. शरीराला आणि प्राणाला काय करावं लागतं, आटावं लागतं, त्रास द्यावा लागतो. त्यावेळीच स्वरूपाचा जो अनुभव आहे तो स्वरूपाचा अनुभव येतो. असो हे सांगायचं मतितार्थ काय आहे की कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता ते चालतात. त्याच्या पुढे एक असं तिने उदाहरण सांगितलं आमच्या मित्रानं. त्यांचं पायातलं चप्पल पूर्ण तुटलं तरी ते चालले होते. मी म्हटले चप्पल मी घेऊन देतो तुम्हाला आणि तुम्ही म्हणजे घ्या ते. तर ते म्हणले मी काय घेणार नाही बाबा, तुझं माझं तुटका असू दे चाल, मी त्याच्यावरच चालवतो. शेवटी त्यानं जबरदस्तीनं पैसे दिले. ते म्हटले चांगले चप्पल घ्या. त्यानं 250 रुपयाची चप्पल घेतली आणि 50 रुपये पुढच्या वारीला आल्यावर परत दिले. त्याला म्हणतात निष्कामता. काही नको आपल्याला, तुमची फारच अट्टा आहे म्हणून. म्हणजे निष्कामता म्हणजे काय सांगायची गरज नाही बरं का, आपल्याला सहज अनुभवाला येत असते. आज ठरवून कीर्तन केली जातात. ते म्हटलेत कुठं जात आहेत, कुठं जाणार आहेत कुणास ठाऊक. असो तो आपल्याला विचार सांगायचा नाही. म्हणजे सतत एकट्यानं असून सुद्धा नामस्मरण करत ते चालतात. ही साधना सतत चालत राहणं गरजेचं आहे. महाराजांनी आता सांगितलं की बाबा मरणाचं भय कधी निवृत्त होईल आणि कुणापासून निवृत्त होईल. जर याचा सारासार विचार केला तर हे जाणार आहे याच्यावर जर आपलं सतत लक्ष राहिलं तर मरणाची भीती कधीही जाणं शक्य नाही. जोपर्यंत जो अविनाशी तत्व आहे ते अविनाशी तत्वापर्यंत आपली वृत्ती जात नाही, अंतर्मुख होत नाही, तोपर्यंत सहज वृत्ती जाणं शक्य नाही, सहज भय जाणं शक्य नाही. म्हणजे अंतर्मुख वृत्ती कशानं होईल हो. संत महात्मे सांगतात नामस्मरणानं वृत्ती अंतर्मुख होते. नामस्मरणानं वृत्ती अंतर्मुख होते. आपली का होत नाही. नामस्मरण करतो आणि आपली का मग अंतर्मुख वृत्ती होत नाही. तर आपल्या वृत्तीमध्ये सतत बायका पोरांचं प्रपंचाचं नामस्मरण करतो आहे, परंतु पाणी येते काय कोणाला माहीत, लाईट गेली काय कोणाला माहीत, नामस्मरण करतो आहे. अंतर्मुख वृत्ती झाल्यानंतर महाराजांनी असं अवस्था वर्णन केली. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागती
पहिलं पद असं आहे, अनेक दुसरे मज नाही आता नेमिली या चित्तापासून या. चित्ताचा नेम काय? अनेक दुसरं काही नाही आता. हां, म्हणून पांडुरंग ध्यानी पांडुरंग. आपल्या चित्तात काय आहे ज्याचं त्यानं ठरवायचं बरं का, कोण सांगायचा विषय नाही तो. असो, म्हणजेच नामस्मरणानुवृत्ती संतांचे अंतर्मुख झालेले आहे आणि अंतर्मुख वृत्तीमध्ये त्याचं प्रकाशन झाल्याशिवाय राहत नाही. कारण काय, वृत्ती सरासरी बहिर्मुख आहे. इंद्रियांच्या मार्फत बहिर्मुखता आहे तिला आणि तिला अंतर्मुख करण्याकरता कष्ट आहे. बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीमध्ये दोन गोष्टींची गरज आहे. कशाची? एक वृत्तीचा आणि दोन चिदाभास. म्हणजेच त्यात वृत्तीमध्ये चिदाभास असल्याशिवाय त्या जड पदार्थाचं काय होत नाही, ज्ञान होत नाही. वृत्ती तिथेपर्यंत जाते आणि अज्ञानाचं आवरण निवृत्त करते आणि चिदाभासाच्या माध्यमातून ते ज्ञान होतं. असं जे आहे, म्हणजेच नुसतंच पुरून चालत नाही, त्याच्यावर काय पाहिजे, कणिक पाहिजे. कणकीबरोबर ते पीठ पसरतं आहे. हे जसं आहे तसं चित्त हे जे आहे ते चित्त म्हणजेच वृत्ती तिथंपर्यंत गेली तर त्यामध्ये जो चिदाभास आहे तो आभासाच्या माध्यमातून ज्ञान होतं. कारण का, तो चिदाभास कुटस्थ चैतन्याचा आहे. असो, हे जसं घटपदार्थ जड पदार्थाचं ज्ञान होण्याकरता गरज आहे, तशी अंतर्मुख वृत्ती केल्यानंतर मात्र काय गरज नाही, कशाची गरज नाही. तिकडं फल म्हणून प्राप्त काय झालं आहे, ज्ञेय पदार्थ प्राप्त झालेला आहे. भजी प्राप्त झालीत म्हणा. काय स्टँडवरून जाताना काय झालं, वास आला आणि तिकडे त्यानं बघितलं, हे काय आता भजी आहेत, हे जड पदार्थ आहे, आपल्याला खावं वाटला. फलरूपानं काय प्राप्त झाला, एखादा ज्ञेय पदार्थ प्राप्त झाला. परंतु अंतर्मुख असणारा जो परमात्मा आहे, तो अंतर्मुख परमात्मा आत जो आहे त्याला प्राप्त करून घेण्याकरता असा चिदाभासाची गरज नाही, तर वृत्तीची अंतर्मुखता होणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजेच वृत्ती अंतर्मुख करण्याकरता कष्ट आहे, सजासजी होत नाही बरं काय. म्हणून भक्ती ते कठीण शुळावैल कोळी, भक्ती तो कठीण शुळावैल निवडे तो भक्ती तो कठीण शुळावरची कोळी, भक्ती तो कठीण शुळावैल कोळी, निवडे तो म्हणून भक्ती ही कठीण आहे, अंतर्मुख होणं अतिशय कठीण आहे. म्हणजेच इकडं अधिकारी सांगितला, मलविक्षेप गेलेला आणि आवरण असलेला नामस्मरणानं मल जातो का नाही हो, सहज जातो बरं काय, सहज जातो. जयाचे नाम पाप नाशी, लक्ष्मी आयसी जयाची दासी, गुहाचे जपुंजराशी, सर्व भावे तुकाची शरण. जयाचे नाम पाप नाशी, लक्ष्मी आयसी जयाची दासी, गुहाचे जपुंजराशी, सर्व जयाचे नाम लक्ष्मी आयसी जयाची दासी, लक्ष्मी आयसी जयाची दासी, लक्ष्मी आयसी जयाची दासी, लक्ष्मी आयसी जयाची दासी.
जयाचे नाम पापनासी. हां, पापाची वासना घालवणं म्हणजेच मल घालवणं आहे ना. हां, मग देवाचं नामस्मरण केलं तर हरि उच्चारणी अनंत पापरासी जाती ललया शिक्षण मात्रे. देवाचं नामस्मरणानं मल निवृत्त होतो महाराज. हां, विक्षेप सहज निवृत्त होतो. म्हणजेच नामस्मरणामध्ये इतकं ताकद आहे. हां, संत महात्म्याने हीच साधना केलेली आहे, मनापासून अगदी आदरानं केलेली आहे. आपण आदरानं करतो का नाही? हां, सांडी मांडीवर परते टाकी, वासुदेव नाम घोषे, हे मोक्ष येईल नाम स्मरता दरे. सांडी मागे परते टाकी, सांडी मागे परते टाकी. नामस्मरता आदरे. हां, असं वर्णन. काय म्हटलं तुम्ही? मगाशी म्हणला म्हणून म्हणतो. बोला की. मरणाऱ्यांचं आम्हाला सांगू नका, त्याचं काय काय नाही, त्यांचं मरणच गेलं मरून. जरा सांगा. तेच सांगायला लागले. ते म्हणजे साधनेच्या माध्यमात. हां, गेले म्हणजे ज्यांचं मरणच पडून गेलेलं त्यांच्या स्वरूपाचं जरा सांगा. हां, हे बघा. त्यांना ऐकलं की ते मरेल अभंगाचं. हो, चैतन्य निर्विकार आहे. हां, आणि जीव विकारी आहे, परंतु विकारी जीवसुद्धा निर्विकार होऊ शकतो. हे साधनेच्या माध्यमातून शक्य आहे. असा हा थोडासा उपाय आहे. म्हणजेच अभंगाचं दुसरं पद असं आहे की माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी, मी वागविला म्हणून कंठी. हा माझ्यावर उपकार कोणता केला असेल तर न लगे मरावे ऐसे केले मज देवे. हां, देवानं मला काय असं केलं नाही. आपलं जे स्वरूप आहे, जाणे मी अज मी अजरू, अक्षर मी अक्षरू, हां, अपूर्व मी अपार म्हणून तुम्ही. हां, मी स्वतः जाणतो आहे कुणाचं देवाचं जे स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप, तेच स्वरूप जीवसुद्धा आहे. तर कशानं होईल हे फक्त सांगायचं होतं बरं. हां, म्हणजेच सजासजी होणं शक्य नाही, तर साधनेमार्फत होतं. हा थोडा उभा होता. असो, म्हणजेच मरणारं असं ठिकाण सगळ्यांना माहिती आहे. हां, तुका घेऊन या काठी लागला कलेवरा पाटी, माणसे नेऊन ठेविला स्मशानी, माणसे जाळतात त्या ठिकाणी. हां, हे कलेवर जर बघितलं, शरीर जर बघितलं तर जाणार आहे. आणि न जाणारं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर होण्याकरता काय केलं पाहिजे? एक नामस्मरण केलं पाहिजे. हीच तुळीची मांडणी होती. हां, म्हणून महाराज या ठिकाणी वर्णन करतात. नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. हां, संत महात्म्याने आपली अनुभूती सांगितलेली आहे. हां, संत महात्मे सतत अनुभूती सांगतात. जीव त्या दशेपर्यंत पोचला पाहिजे, आणि त्या जीव दशेत जर पोचेल त्याचं मरणाचं भय निवृत्त होईल. हां, एरवीच मरणाचं भय निवृत्त होत नाही बुवा. हां, नुसतं
म्हणण्यानं होत नाही, त्याच्याकरता खरोखर ते साधनेकरता प्रवृत्त असला पाहिजे जीव. म्हणजे मरण काय येतं तर आपल्याला आपलं स्वरूप अजून कळालेलं नाही. आपलं जर स्वरूप कळेल तर आपल्याला आपलं मरण लक्षात येतं. म्हणजेच सारासार विचार करा उठी उठी नाम धरा कणठी विठोबाचे, असो. म्हणजेच सार काय आहे असार काय याचा विचार मी सांगत होतो. या ठिकाणी महाराज वर्णन करतायत किंवा नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. असं जे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मरावं लागत नाही. म्हणजे मरण कुणाला आहे तर मरण देहाला आहे बरं काय. सतत सतत सातत्यानं मरण देहाला आहे. हे मरण देहाला आहे. महाराजांनी बऱ्याच ठिकाणी वर्णन केले. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजे हे जे मरण देहाला आहे ते मरणातीत अवस्था कुणाची आहे तर महात्म्यांची आहे. का अशी महात्म्यांची अवस्था आहे तर त्यांनी जो आपला देह आहे तो त्या मरणाच्या अवस्थेतून बाहेर नेलेला आहे. म्हणजेच बोला. लक्षणानं संबंध आहे, नाहीतर काय संबंध आहे उत्पन्न. म्हणजेच आता इथं वापो आहे जे नाम आहे ते नाम कसं आहे हो. नाम जर गगनाहुनी वाढ आहे. म्हणजे हे कशाच्याही मध्ये बसणारं नाही. गगन केवढा आहे सांगता येते का हो. गगन केवढा आहे सांगता येत नाही. तसं स्वरूप सांगता येत नाही. हे नाम जे आहे ते नामधारक नामा एवढा होतो नाम. अनुरेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा. सतत नामस्मरणामध्ये वृत्ती राहिल्याच्या अनुषंगानं स्वरूपभूत वृत्ती होते ते. महाराजांनी वर्णन केले. काय विठ्ठल विठ्ठल ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी भाग्य तर ऋणी देवायसा. कीर्तनामध्ये ब्रह्मरूप काया होते नाम नामस्मरणामध्ये. का तर नामच असं आहे की ते अविनाशी स्वरूप आहे. आपलं जे नाम आहे ते वेगळं आहे. विकारी आहे. हे अविकारी नाम आहे. त्या नामस्मरणाच्या अनुषंगानं जीव काय होतो स्वरूपभूत तो होत असतो नाम. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. किंवा पवित्र होतो देह वाणी पुण्यवंत जो वते अच्युत सर्व काळ. देहच काय होतो देव होतो बरं काय. परंतु देह असा असून सुद्धा कसा काय देव होतो तर तो सतत सतत नामस्मरणामध्ये असतो. तेषम सततक्तानां भजतां पूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते असं वर्णन करते. किंवा संतांचंच उदाहरण सांगायचं झालं तर सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही ओढ. ही नामस्मरणामध्ये आलेली शक्ती आहे बरं का. परंतु आपण नाम किती घेतोय हे ज्याचं त्यालाच माहिती आहे बरं का. आपण जेवढी साधना सांगतो तेवढं नाम करतो का नाही. सतत केल्यानं काय होतं म्हणजेच ही ब्रह्मरूप काया होत असते. तर ब्रह्मरूप काया कशामुळे होते तर नामस्मरणामुळे होते. का तर देव त्याला साह्य असतो. प्रत्येक नाम हे दोन राहत नाहीत एके ठिकाणी येतो बरं काय. ते हे दोन दोन नसून साधनेमध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत शिव आहे नाम ईश्वराचं. त्वम पदार्थ जे तत्त्वम असी हे जे तत्पदार्थ वाच्य स्वरूप जे ईश्वर आहे आणि त्वम पद जे आहे तो जीव आहे. ते पदापर्यंत पोचण्याकरता हे उपासनेतलं त्वम आणि ईश्वर त्यापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या तत्पदापर्यंत पोचत नाही. का तर हे जीवशिवाचं ऐक्य झालं की तो त्या स्वरूपापर्यंत पोचो. म्हणून त्यावेळी श्रीगुरु आपल्याला ते तत्वम असे हा बोध करत असतात नाम. त्याकरता वृत्ती तयार होणं गरजेचं आहे. संतांनी वर्णन केलं आहे ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. म्हणजेच भगवंताचं सतत सतत नामस्मरण करणं गरजेचं आहे. त्या नामाच्या आपण सहज सांगत असतो सतत काय चिंतने चिंतने तद्रूपता. ज्याचं चिंतन करावं त्यानुरूप आपल्याला तद्रूपता प्राप्त होत असते. संसाराचं चिंतन करत राहू तर काय होईल संसारात पाहिल. संसार सिंधू हा दुस्तर
नुलंगवे उल्लंघिता पार बहुत वाहाविलो दूर न लगेची तीर पहिलं झाली. म्हणून सतत सतत कुणाचं चिंतन करावं, मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते चितवा. मलाच सतत माझं सतत चिंतन करत राहा. हां, का तर मरणाच्या वेळी मात्र माझंच नाव येईल बरं काय. म्हणजे सतत देवाचं नामस्मरण. मरणाची वेळच येणार नाही असं सांग. हां, म्हणजे हां तेच का तर येणार नाही ह्या अभंगाचं पुढचं चरण आहे. हां, मरणाची अगोदरच तो झालेला आहे. हां, हे सात्विक वृत्तीच्या संबंधानं बोलता येतं. इथं एक टोकाचं चिंतन गेलं. नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. तुका म्हणे हां, तुका ते आता भजनानंतर सांगणार आहे बरं का. हां, तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. विठोबार नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. अवघा दिला ठाव घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. हां, महाराजांनी सांगितलं होतं की बरोबर आहे, सकल इंद्रियांचा विषय देव झालेला आहे. हां, सतत सतत त्यामध्येच जीव राहतो. त्यावेळी हां, आतवा हरी बाहेरा हरी, हरीने घरी कोंडिले. हां, हरिणी कामा घातला चिरा वित्तवरा मुकवले असं वर्णन केले. म्हणजेच ही फुटकी घागर जरी असली तरी पाण्यात जर ठेवली तर त्यात कायम पाणी जसं भरून राहील, तसं सतत जर सतत सगळ्या इंद्रियांचा विषय जर देव होईल, हां, जर सकल इंद्रियांचा विषय देव होईल तर देवाचं जे स्वरूप आहे तेच आपलं स्वरूप होईल. नाम देवाचं स्वरूप अजर काय लिहिले जे महाराजांनी सुद्धा 8व्या अध्यायात मौली असं वर्णन करते, जे परमाणुहुनी साने. हां, म्हणजे परमाणूपेक्षा हे आगवे आगोपणे देखत असे असं वर्णन केले. अनादिजा अगण्य असंही तिथं वर्णन केले. असो, म्हणजेच त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे, अजर, म्हणजेच जे जन्मालाच आलं नाही त्याला मरणाचं भय असूच शकत नाही, ते म्हातारं होत नाही, हे असं जे स्वरूप आहे
तो इंद्रियांचा, सकल इंद्रियांचा जर विषय देव होईल तर त्याला मरणाची भीती राहणं शक्यच नाही. का तर सतत त्याचं स्वरूप तो होत राहील. महाराजांनी नाथबाबा एके ठिकाणी म्हणतायत, एका जनार्दनी नित्य, एका जनार्दनी नित्य आईचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य, एका जनार्दनी नित्य, एका जनार्दनी नित्य आईचे कीर्तन, एका जनार्दनी जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. नाम सतत सतत घरी दिला ठाव, अवघा सकळ ही वाव. नाम त्याच्या अनुषंगाने हे सगळं जगत कास आहे मिथ्या, किंवा त्याच्याही पुढं वर्णन त्याच्या पुढच्या चिंतनामध्ये केलेलं आहे. परंतु हे सगळं दिसत असताना ब्रह्मरूप दिसतं. ही कशाची काळ तर घरी दिला ठाव, अवघा सकळ ही वाव. नाम कंठात त्याने कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. नाम सतत इंद्रियांचा विषय देव जर झालेला असेल, नाम त्या अर्जुनाच्या कशातून रोमातून नमस्कार. परवासुद्धा सांगितलं की बाबा तुकोबराया ज्यावेळी झोपलेले होते, त्यावेळी ते ब्राह्मण एक वस्तीला आलेले होते काशीवरून. म्हणजेच सतत तुम्ही त्या भगवंताचं नाम घेताय म्हणताय, सुचिरभूत होण्याकरता त्या ठिकाणी गेला होता आणि तिथे सुद्धा देवाचं नामस्मरण करताय. तर ते म्हणाले तुम्ही थांबा आजच्या दिवस, मग बघा बरं काय, उद्या तुम्हाला त्याचा मी उपदेश करेन. तर रात्री झोपल्यानंतर त्यांच्या रोमातून विठ्ठल 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 असा ध्वनी येत होता. अशी जर काय हो झाली तर काय हो मरण आहे काय? मरण ही अवस्था संपूर्ण. प्रयाणकाली देवे विमान कलीच्या काला माझे अद्भुत वर्तली, मानव देह घेऊन निदामा गेले, निळा म्हणे सकळ संतातोषी. सहज आपला देह कुणीही नेला नाही, परंतु तुकोबरायांचा देहासहित म्हणजे ही जी अवस्था आहे ही फक्त नामस्मरणानं झालेली आहे. म्हणजे ह्या अवस्थेपर्यंत जीव पोचतो. हे संत महात्म्याने आपल्या अनुभवातून सांगितलेलं आहे आणि ही अनुभूती येण्याकरता साधनेची गरज आहे. महाराज पुढच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही. आता एके ठाई केले आणि माझे तुझे उरले नाही. त्यामध्ये दुसरं असं काही राहिलंच नाही बरं काय. अलंकारामध्ये जे सोनं आहे त्या सोन्याला अलंकार माहीत तरी आहे का हो? सोन्याला अलंकार माहीतच नाही बरं काय. पाण्याला लाट माहीतच नाही. तशी वृत्ती ही जगत हे बघतच नाही. बघते आहे काय सगळा जग अवघे देव, ओ जग अवघे उपदेशाची
मुख्य उपदेशाची ठेव आधी आपण जाणारी, आधी आपण जाणारी. आधी आपण जाणारी, आधी आपण जाणारी. जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव आधी आपण या नासी तरी उतरे या कसी, असं वर्णन केले. म्हणजेच जगत हे ब्रह्मस्वरूप दिसतं आहे कधी, तर आपलं स्वरूप अगोदर जीव हे स्वरूप विसरलं पाहिजे. हे जसं आहे तसं त्या ठिकाणी मात्र तैसा मी वाचुनी काही तया तया ही सकट नाही, हे चौथी भक्ती माझी माझी तोला आहे, असं वर्णन केले. तैसा मी वाचुनी काही, त्याला तसा कसा, तया तया ही सकट नाही, असं वर्णन केले. त्याला त्याच्या सहित आपल्या सहित सगळे. आता ते 10व्याचं प्रकरण सांगत असताना 10 जण आहेत माणसं, परंतु यातलं एक जण विसरलाय का नाही, म्हणून ती 9 म्हणतायत. त्याला त्यानं जर त्याला धरला तर ती 10 जर झाली. तसं जगतात देवाशिवाय मीही देवस्वरूपच आहे असं ज्यावेळी होतं त्यावेळी म्हणून महाराजांनी वर्णन केलं की बाबा तैसा मी वाचुनी काही, माझ्याशिवाय दुसरं काही कुणाला, तया त्याला तयाही सकट नाही, त्याच्याशिवायही दुसरा कोण नाही. ही चौथी भक्ती पाहिली माझी तोला आहे. ही चौथी भक्ती आहे. त्यामध्ये दुसरं असं काहीच राहिलेलं नाही, 2 असं राहिलेलं नाही. म्हणजेच तो आणि भिन्न मी राहिलेलो नाही, अशी अवस्था वर्णन केले. कशानं झालं, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी ज्ञानेश्वर माऊली. उपकारासाठी वागविला म्हणून कंठी, घरी दिला ठाव अवघा सकळ हिवाव. तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. आज यांच्या समोर बसून त्यांचं जे ऐकून थोडंफार चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असंही आमचं परमभाग्य आहे की त्यांच्यासमोरच आम्हाला काहीतरी मांडता येतं. आपल्या ज्ञानी मंडळींच्या समोर आपल्याला काहीतरी मांडण्याची संधी प्राप्त होते. एवढंच एक आपल्याला त्यांचं ऋण आहे आपल्यावर की ज्यांनी आपल्याला आजपर्यंत सांभाळलेलं आहे. असो, झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. निम्न ते पुरते अधिक ते सरते, करुणी घ्यावे तुमते विनित्वसे, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे